नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधील प्रकरण पहिला पाहतोय, ग्रॅव्हिटेशन. आणि आजचा व्हिडिओ क्रमांक 7 आहे फ्री फॉल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फ्री फॉल म्हणजे काय, मुक्त पतन असं त्याला मराठीत म्हटलं जातं, नेमकं कधी घडतं याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहे. आणि खास करून सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ आपण बनवत असतो. तर चला पाहूया एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल. आता फ्री फॉल म्हणजे काय आपण आता हे एक्झॅक्टली पाहणार आहे. तर चला मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण पाहतोय फ्री फॉल म्हणजे काय. तुम्ही पाहत असाल साइडला एक मोठी बिल्डिंग दिसते आणि बिल्डिंगवर एक अतिशय गोड असा मुलगा तुम्हाला दिसतोय, त्याच्या हातात चेंडू आहे. तर काही प्रश्न तुमच्या निर्माण होतात. तर टेक अ स्मॉल स्टोन, स्टोनच्या ऐवजी आपण चेंडू घेतलेला आहे. होल्ड इट इन युअर हँड, आपल्या हातात तो पकडून ठेवायचा आहे. विच फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द स्टोन, तर त्या मुलाच्या हातामध्ये जो चेंडू आहे त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट करतो. दॅट फोर्स इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन दॅट बॉल, त्या बॉलवर किंवा स्टोनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होताना दिसतोय. नाव इट इज फॉलिंग डाऊन. नाव रिलीज द स्टोन, आपण त्याला रिलीज केलं. व्हॉट डू यू ऑब्झर्व, रिलीज केल्यानंतर काय तुम्हाला दिसलं. तो चेंडू किंवा स्टोन असेल, तो त्याच्या हातातून रिलीज झाल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं. व्हेन स्टोन इज रिलीज्ड इट फॉल डाऊन, तो काय झाला, खाली आलेला आहे. म्हणजे इकडे तिकडे न जाता तो सरळ खाली आला. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो व्हॉट आर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर रिलीज इट. जेव्हा तुम्ही ते रिलीज केलेलं आहे तर त्यावर कुठला फोर्स ऍक्ट झालेला होता, तर त्या फोर्सचं नाव होतं फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट ऑन अ स्टोन टू अपोज इट. तर खाली येत असताना त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, पण त्याला एक फोर्स अपोज करतोय. त्या फोर्सचं नाव काय होतं, फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल म्हणतो. त्यामुळं त्या चेंडूला अडथळा निर्माण होत होता खाली येण्यासाठी. तर यावरूनच तुम्हाला सहज सांगता येतं व्हॉट वी कन्क्लूड. याच्यावर आपण असं सांगू शकतो, पहा तुम्ही चित्रात पाहत असाल खालून एक बाण तुम्ही बघत असाल. When we are holding the stone in our hand, the stone was experiencing gravitational force. तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग होत होता. बट इट वॉज बॅलन्स्ड बाय अ फोर्स, पण तो बॅलन्स्ड संतुलित झाला होता, खाली पडला नव्हता. बिकॉज वी वेअर अप्लाइंग ऑन इट अपोजिट डायरेक्शन. अजून एक आपण फोर्स अप्लाय केला होता. तो फोर्स तुम्हाला बाणच्या साहाय्याने दिसत असेल तर तो अपोजिट डायरेक्शनला आपण बॉयंट फोर्स असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा तो अपोजिट डायरेक्शनला लावलेला फोर्स आहे. ऍज अ रिझल्ट द स्टोन रिमेन्ड ऍट रेस्ट. त्यामुळे तो चेंडू किंवा दगड रेस्ट पोझिशन मध्ये होतं, अपोजिट फोर्स त्याला अप्लाय केल्यामुळे. तर तुम्ही पाहताय अपोजिट फोर्स कशा पद्धतीने त्याच्यावर अप्लाय होताना तुम्हाला दिसतोय. इतकंच नव्हे, पण जेव्हा तो रिलीज केला, whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling free किंवा freely falling असं म्हणलं जातं. तर फ्री फॉलची व्याख्या आपण पाहतोय, डेफिनेशन आपण पाहतोय. whenever an object moves under the influence of force of gravity, जोपर्यंत त्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असतं, दॅट इज कॉल्ड फॉलिंग फ्री ऑर फ्री फॉल. त्यालाच आपण फ्री फॉल असं म्हणतो. वन्स वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड, एकदा आपण त्या दगडाला किंवा चेंडूला सोडला, ओनली दॅट फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन इट ऑफ द अर्थ अँड स्टोन फॉल्स डाऊन अंडर इट्स इन्फ्लुएन्स. तर फक्त आणि फक्त त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे तो चेंडू खाली आलेला आहे. त्या मुलाच्या हातातून तो चेंडू खाली सुटला, कारण की त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असतं. आणि म्हणूनच इन फ्री फॉल मध्ये काय होतं, पहिल्यांदा पहा, द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज 0. सुरुवातीला त्याच्या हातात जो चेंडू होता तो चेंडू इनिशियल व्हेलॉसिटी होतं, त्यामुळं त्याच्यावर काय आहे, त्याची व्हेलॉसिटी 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी आपण यू म्हणतो, तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. नाऊ गोज ऑन इन्क्रीजिंग. जेव्हा तो चेंडू सोडला जातो तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी मध्ये ग्रोथ होत असते, ड्यू टू ऍसरलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याच्यावर लावलेल्या त्या ऍसरलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. आणि अजून एक आहे, ड्युरिंग फ्री फॉल तुम्हाला सांगितलं फ्रिक्शनल फोर्स त्याला अपोज करत असतो, ड्यू टू एअर. कोणत्या कारणामुळे, खालून सगळ्या बाजूने हवा आहे, ती हवा काय करते, फ्रिक्शनल फोर्स म्हणून काम करते. विच अपोज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट, त्या चेंडूच्या किंवा दगडाच्या मोशनला ऑब्जेक्ट विरोध करते. त्याच फोर्सला आपण बॉयंट फोर्स असं म्हणतो. जे बाण तुम्ही बघता अपोजिट डायरेक्शनने, तर ते जे आहे ते बॉयंट फोर्स असं त्याला म्हटलं जातं. आणि फ्री फॉल हे कुठं पॉसिबल आहे, ऍक्च्युअली तुम्ही पहा वर्गात वगैरे आपण किंवा कुठलाही चेंडू किंवा उंचावून पडलेला दगड
किंवा कुठलीही वस्तू खाली जेव्हा येते ती फ्रीफॉल नसते, कारण की त्याला अपोज करणारा फ्रिक्शनल फोर्स असतो. फक्त आणि फक्त फ्रीफॉल कुठं पॉसिबल आहे तर व्हॅक्यूम मध्ये, निर्वात पोकळीमध्ये, जिथे ऍटमॉस्फिअर नाही, हवा नाही, त्याच ठिकाणी फ्रीफॉल पॉसिबल आहे. आणि यावर्षी 2024 मार्च 2024 ला 2 मार्काला प्रश्न आला होता, डिफाईन फ्रीफॉल अँड वेअर इट इज पॉसिबल. तर फ्रीफॉलची डेफिनेशन आपण पाहिलं आणि फ्रीफॉल कुठं पॉसिबल आहे, ओनली इन व्हॅक्यूम फ्रीफॉल हे पॉसिबल असतं, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि फ्रीफॉल झाल्यानंतर आपण जातोय त्यावर आधारित काही इक्वेशन्स तुम्हाला ऑलरेडी माहित आहेत. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. फ्रीफॉल जो ऑब्जेक्टच्या संदर्भामध्ये, समजा एक चेंडू खाली पडतोय, फॉर अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट देअर व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ, जेव्हा तो खाली येऊन पोहोचतो त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी किती असते आणि टाइम किती असतं हे न्यूटन्सच्या इक्वेशनवरून आपण काढू शकतो. ही न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन आहे तिथे. तर पहिला आहे v = u + at, दुसरा s = u + ½ at² आणि v² = u² + as. बट इनिशियल व्हेलॉसिटी त्याची 0 असते म्हणूनच. आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी असतं तेवढा बदल केला तर पहा कसे तयार होतात ते. हिअर फॉल फ्रीली फॉलिंग, द इनिशियल व्हेलॉसिटी u becomes 0. पहा चेंडू हातात पकडल्यावर त्याची व्हेलॉसिटी 0 असते, एक्सेलरेशन हा g होतो. देअरफॉर इक्वेशन कसा चेंज होतो पहा, v = 0 + a ऐवजी gt लिहिलं, सो v = gt. s u ची व्हॅल्यू 0 आहे, सो ½ at², सो a ऐवजी g लिहितो ½ gt². v² = 0 + as gas म्हणून v² = gs. these are the equation of motion फेन फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. मग हे आपण पाहिल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला 2 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर आपण 2 उदाहरणे पाहणार आहे. v = gt, s = ½ gt², v² = gs. हे 3 इक्वेशन ऑफ मोशन आहेत फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. कुठलाही वस्तू वरून खाली पडला तर त्याच्यासाठी हे 3 इक्वेशन लागू होतात. तर त्यासाठी आपण पहिल्या इक्वेशन कडे जातोय. पहा त्यासाठी आपण पहिल्या एक्झाम्पल कडे जातोय. An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. एका प्लॅनेटवर आपण एक 5 मीटर अंतरावर एक दगड ठेवलेला आहे आणि तो 5 सेकंद त्याला वेळ लागतो जाऊन पोहोचण्यासाठी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन दॅट प्लॅनेट. मग अर्थ वगैरे नाहीये, तो दुसरा कुठला प्लॅनेट आहे त्याच्यावर जी ची व्हॅल्यू किती ते आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आपण पाहतोय, तुम्हाला प्लॅनेट दिसत असेल एक वेगळा दुसरा, आणि त्या प्लॅनेटवर 5 मीटर अंतरावर एक स्टोन आहे. आपण त्या स्टोनला सोडतोय, 5 सेकंद त्याला लागत आहेत. पहा तो हळूहळू खाली येताना दिसतोय. इट टेक्स प्लेस 5 सेकंड टू रीच विच इज हाईट ऑफ 5 मीटर. व्हॅल्यू ऑफ जी काढण्यासाठी आपण काय करणार आहे पहा, सोल्युशन. t 5 सेकंड दिलेलं असतं, h किती हाईटवर आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे, s 5 मीटर. वी हॅव टू फाइंड g. देअरफॉर वी हॅव इक्वेशन s = 1/2 gt². तर हे जे आहे ते इक्वेशन ऑफ सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे. s = u होता, u कॅन्सल झाला कारण की 0 आहे. s = ½ gt². s मीन्स h हाईट कितीवर आहे, 5 मीटरवर आहे. सो 5 = ½ इंटू g ची व्हॅल्यू काढायची आणि t आहे 5². देअरफॉर 5 किती होणार आहे आता, g = 2. हा जो डिनॉमिनेटरला होता तो न्यूमरेटरला जाऊन 5 × 2 झालं आणि 5² 25 झालं. देअरफॉर g = 10/25. सो g = 10/25 ला आपण डिवाइड केलं तर फायनल आन्सर आपल्याला किती मिळतंय, 0.4 मीटर पर सेकंड². सो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती कमी आहे पा, म्हणजे नक्कीच तो अतिशय छोटासा प्लॅनेट आहे. कारण की पृथ्वीवर जर आपण पाहिलं तर 9.8 आला पाहिजे. नक्कीच हा प्लॅनेट पृथ्वी नाही हे आपण ठामपणे सांगू शकतो. सो व्हॅल्यू ऑफ जी आपल्याला 0.8 मीटर पर सेकंड² मिळालेला आहे. वन मोर एक्झाम्पल, वी आर मूव टुवर्ड्स दॅट. तुम्ही पाहताय अन ऑब्जेक्ट थ्रो व्हर्टिकली अपवर्ड, आपण एक चेंडूवर टाकतोय, रिचेस 500 मीटर, 500 मीटर अंतरावर तो गेलेला आहे. व्हॉट इज इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, तर त्याचा सुरुवातीचा वेग किती होता. हाऊ विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ, आणि त्याला खाली येण्यासाठी लागणारा वेळ किती होता ते काढायचा आहे. आणि अज्युम दिलेला g = 10 मीटर पर सेकंड² दिलेला आहे. तर पाहूया आपण. पहा चेंडू वर गेला, व्हर्टिकल अपोज, तो आता खाली, आता वर गेलाय आणि काही वेळानंतर तो 0 होणार आहे तिथं आणि परत तो खाली येणार आहे. पहा रिटर्न खाली आलेला आहे. तर त्यावरून आपण काय करणार आहे, व्हॅल्यू काढणार आहे. सो सी हिअर, फर्स्ट ऑफ ऑल h = s = 500 मीटर हाईट. v त्याची व्हेलॉसिटी किती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. देअरफॉर
सॉरी फी इज इक्वल टू 0 का दिलेला आहे तर फायनल व्हेलॉसिटी चेंडू वर जाऊन थांबणार आहे कुठेतरी 500 मीटरवर गेला थांबला परत खाली येणार आहे. सो फायनल व्हेलॉसिटी तिची 0 आहे. जी ची व्हॅल्यू 10 आहे. आपल्याला यू काढायचा आहे दॅट इज इनिशियल व्हेलॉसिटी. देअरफॉर आपल्याकडे इक्वेशन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. पुट व्हॅल्यू फायनल व्हेलॉसिटी 0 असल्यामुळे 0 स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इंटू जी मायनस जी का ठेवलेला आहे व्हर्टिकली अपवर्ड आपण वर चेंडू टाकतोय म्हणजेच ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काम करतोय म्हणून जी ची व्हॅल्यू -10 आहे आणि डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे 500 गुणाकार करतोय आपण 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस तो पुढे आला आणि सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती झालेलं आहे 10,000 झालेलं आहे आणि यू स्क्वेअर इज इक्वल टू 10,000 इज अ स्क्वेअर ऑफ 100. सो यू ची व्हॅल्यू 100 मीटर पर सेकंड आहे. म्हणजे आपला जो इनिशियल व्हेलॉसिटी होता सुरुवातीला चेंडू वर फेकला गेला तर ते 100 मीटर पर सेकंडने घेतला फेकलेला होता तर त्यावरून आपण किती वेळ लागलं हाऊ लॉंग द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ खाली येण्यासाठी किती वेळ लागला एस इज इक्वल टू GT². हा फॉर्म्युला आपण वापरतोय टी काढायचं आपल्याला. देअरफॉर 500 डिस्प्लेसमेंट झालेला आहे जी 10 आहे हाफ 10 इंटू T². सो T² इज इक्वल टू 500/5. सो टी इज इक्वल टू किती T² इज इक्वल टू 100 आहे. सो टी इज इक्वल टू किती येणार आहे 10 सेकंड येणार आहे. तर लागलेला वेळ किती होता वन साइड जो वेळ असतो तो किती आहे T सेकंड. T इज इक्वल टू 10 सेकंड आलं बट इट इज वन वे. वर फेकला गेल्यानंतर 10 सेकंड लागला येण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागला. सो टोटल टाइम इज टेकन बाय दॅट ऑब्जेक्ट दॅट इज 20 सेकंड. तर जाऊन येण्यासाठी लागलेला एकूण वेळ किती होता 20 सेकंड होता. अशा रीतीने मित्रांनो 2 एक्झाम्पल आपण पाहिले. एस्केप व्हेलॉसिटी आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय. जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. इथेच थांबतोय. धन्यवाद.